दगडी खलबत्त्यामध्ये वाटण केले की टेस्ट खूपच नॅचरल आणि ऑथेंटिक लागते। मिक्सरमध्ये हीट तयार होते, पण खलबत्त्यामध्ये ग्राइंडिंग स्लो होत असल्यामुळे न्यूट्रिशन जास्त टिकून राहतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताने केलेलं वाटण असल्यामुळे टेक्स्चर आणि फ्लेवर दोन्ही परफेक्ट येतात। पूर्वी लोक अशाच ट्रॅडिशनल पद्धती वापरायचे, सिंपल खायचे आणि नॅचरल लाईफस्टाईलमुळे त्यांना जास्त हेल्दी राहायचे। मी हा खलबत्ता लोकल मार्केटमधून घेतलेला आहे। तो सर्वप्रथम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आपण याला साबण लावायचा नाही, जे आपली भांडी घासायची घासणी असते ना, त्याने हा नीट घासून घ्यायचा। अशा प्रकारे आपण याला सर्वप्रथम स्वच्छ करून घेतलेला आहे। आता हा एका भांड्यामध्ये असाच पाण्यामध्ये 2 तासासाठी ठेवून द्यायचा। 2 तासानंतर तुम्ही ते बघू शकता, वरती कसे दगडाचे पार्टिकल जमा झालेले होते। आता आपण हा बाहेर काढून घेऊया आणि मी 2 तास इथे तांदूळ भिजत ठेवलेले होते, ते यामध्ये आपण कुटून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, सर्व एकदमच कुटून घ्यायचे नाहीत, थोडे थोडे असे कुटून घ्यायचे आहेत। हे जे कुटलेलं मिश्रण आहे ना, ते पूर्णतः आपण असं हे खलबत्त्याला लावून घ्यायचं। तुम्ही ते बघू शकता, जे आपले तांदूळ आहेत ना, त्याचा कलर चेंज होतोय। आता हे मी पूर्ण खलबत्त्याला मागून पुढून लावून घेणार आहे। यामुळे काय होतं, ह्याच्यामधले जे सर्व पार्टिकल्स आहेत ना, ते निघून जातात। ही प्रोसेस जी आहे ना, आपण एकदा करायची नाही, ते मी येथे 4 वेळा ही प्रोसेस रिपीट केलेली आहे। आता नंतर आपण हे जे सर्व आहे ना, ते एकदा पाण्याने वॉश करून घेणार आहोत। जेव्हा जेव्हा आपण ही प्रोसेस करू, तेव्हा तेव्हा आपण हा खलबत्ता वॉश करून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, मी वॉश करून घेतलेला आहे। आता तरीही दोन्हीही वॉश करून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत। अजूनही आपलं जे तांदळाचा कलर चेंज होते, म्हणजे मातीसारखा कलर दिसतोय, त्यामुळे आपण आता पुन्हा याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊन हे करून घेणार आहोत। बघू शकता, कलर अजून मातीसारखा येतोय। आता बघा, लास्ट प्रोसेसमध्ये आपला जो तांदळाचा कलर आहे व्हाईट, तो दिसून आलेला आहे। आपण आता ते स्वच्छ धुतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता, आपल्या हाताला पण दगडाचे कण लागत नाही। आपल्या खलबत्त्यातील सर्व धूळ आणि माती निघून गेलेली आहे। आता आपण हा असाच सुकवायचा आहे आणि आपण येथे थोडे 3 ते 4 चमचे मी हळद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल घेतलेलं आहे। हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि आपण आता हे खलबत्त्याला लावून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, मी अशा प्रकारे आपल्या ह्या खलबत्त्याला लावून घेतलेलं आहे आणि हा पूर्ण मागून पुढून खलबत्त्याला लावून हे आपण असंच रात्रभर ठेवून देणार आहोत। अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आपण हे सर्व खलबत्त्याला लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता। आता हे आपण असंच रात्रभर ठेवून देणार आहोत। आता आपण मॉर्निंगला हे तुम्ही बघू शकता, आपलं सर्व ऑइल आणि हळद जे आहे ते सुकलेली आहे। आता आपण याला थंड पाण्याने वॉश करून घेणार आहोत। याची पूर्णतः हळद आणि ऑइल निघाल्यानंतर आपण एक केसर घेणार आहोत नारळाचा, आणि त्यांनी याला वॉश करून घासून घेणार आहोत। म्हणजे काय होईल, ह्याच्यामध्ये जे काही अजून पार्टिकल्स राहिले असतील तर ते पूर्णतः निघून जातील। तुम्ही ते बघू शकता, आपण अशा प्रकारे वॉश करून घेतल्यामुळे आपला हा वॉश झाल्यानंतर असा दिसत आहे। आता याचा नॅचरल काळसर रंग आलेला आहे। यामध्ये जे पण हे पाणी आहे ते आपण पूर्णतः सुकवून घ्यायचं आहे। यामध्ये मी एक तुम्हाला टिप्स देईन, जर पाणी असंच राहिलं तर आपल्या खलबत्त्याचा वास येऊ शकतो। त्यामुळे कधीही हा खलबत्ता धुतला तर तो पूर्णतः सुकवून घ्यायचा। इथे बघू शकता, पूर्णतः सुकल्यानंतर आपला खलबत्ता असा दिसत आहे। खलबत्त्याचा हा काळा रंग अगदी नॉर्मल आहे। अशा प्रकारे मी माझा नवीन दगडी खलबत्ता पारंपरिक पद्धतीने तयार करून घेतला आहे। ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असते, कारण यामुळे खलबत्ता स्वच्छ होतो आणि पुढे बनवलेल्या पदार्थाची चवही उत्तम लागते। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच खलबत्त्यामध्ये एक चविष्ट आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत, तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। थँक्यू।